नमस्कार, मी दीप्तीज पॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण समोसे बघणार आहोत. घरच्या घरी अगदी हॉटेलसारखेच आणि तेही मोजक्या साहित्यात. त्यासाठी मी मैदा घेतला आहे. मैद्याऐवजी तुम्ही रवा किंवा गव्हाचं पीठही घेऊ शकता. 4 वाटी मैदा घेतला आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता. त्याचेही खूप छान समोसे होतात. 4 वाटी मैद्यासाठी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेते. कॉर्नफ्लॉवर अवश्य घाला. त्यामुळे आपण घरी केल्यावर समोसे मऊ पडतात, क्रिस्पी होत नाहीत. असं होऊ नये म्हणून कॉर्नफ्लॉवर प्रत्येक वाटीमागं 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे. ओवा घालून घेऊया 1 चमचा. हातावर थोडा क्रश करून घातल्यावर स्वाद छान येतो. चवीनुसार मीठ घालून घेते. याचप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. प्रत्येक वाटीमागं 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे अगदी हॉटेलसारखे समोसे क्रिस्पी शेवटपर्यंत राहतात. आता प्रत्येक वाटीमागं 1 ते 1.5 चमचा मी गरम करून तेल घेतलेलं आहे. ते टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करते आहे. तुम्हीही चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत. की सर्व तेल गरम असलेलं टाकून घेते, मिक्स करून घेते. आता हाताने चोळून घेते. अशी मूठ वळली की पिठाची मूठ वळली पाहिजे एवढं तेल घालायचं आहे. आणि हा 1 ते 1.5 चमचा एका वाटीला खूप होतं तेल. तेलाऐवजी तुम्ही डालडासुद्धा वापरू शकता. मी डालडा वापरलेला नाही आहे. त्याने जास्त खुसखुशीत होतात समोसे. आता साधं नॉर्मल पाणी टाकून मळून घेते. आपलं पुरीसारखं मळून घ्यायचं आहे. जास्त मऊही नाही आणि जास्त कडकही नाही. थोडं थोडं पाणी टाकत अंदाज घेत मळायचं आहे. एकदम पाणी वतायचं नाही आहे. अगदी पुरीला मळतो ना तसं मळून घेतलं आहे. आता हे आपण पीठ बाजूला ठेवून घेऊया. वाटण्यासाठी मी आलं, लसूण व हिरवी मिरची घेतली आहे. हे आधी आपण पाणी न घालता वाटून घेऊया. थोडी कोथिंबीरही घालते. ते वाटून झाल्यानंतर त्यात कढीपत्ता, 1 चमचा बडीशोप व 1 चमचा धने घेतलेत. ते फक्त पल्स मोडवर फिरून घेणार आहे. इथं बटाटे उकडून सोलून कुस्करून घेतलेत. कांदा 2 बारीक कांदे चिरून घेतलेत.
कढईत तेल घेतले 2 चमचे. तेल तापल्यावर त्यात मोहरी, मोहरी झाली की जिरे घालून घ्यायचे अर्धा चमचा. हिंग पाव चमचा टाकून घेते. आता बारीक चिरलेला कांदा टाकते त्यात. कांदा व्यवस्थित परतून घेऊया. कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया. आता त्यात आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकून घेऊया. तेलात व्यवस्थित परतून घेऊया. 1 चमचा हळद टाकते. 2 चमचे गरम मसाला टाकून घेते. सर्व व्यवस्थित परतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकते. उकडून कुस्करलेला बटाटा टाकून घेते. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर शेवटी यात काळं मीठ अर्धा चमचा टाकून घेतले व 2 चमचे आमचूर पावडर टाकून घेतली आहे. यामुळे जो समोशाच्या भाजीला स्वाद येतो तो यामुळे छान येतो. वरून थोडी हिरवी कोथिंबीर टाकली आहे. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाट मसाला टाकला तरी चालेल, पण आमचूर पावडर व काळा मीठ अवश्य टाका किंवा चाट मसाला टाका. आता जे पीठ मळून घेतलं होतं त्याची पारी तयार करून घेऊया. त्यासाठी चपातीसारखं मी लाटून घेणार आहे. जास्त पातळही करायचं नाही, जास्त जाडही ठेवायचं नाही आहे. एका वाटीत थोडा मैदा घेऊन त्यात पाणी मिक्स करून पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तो व्हिडिओ दाखवायचा स्किप होऊन गेला आहे. आता व्यवस्थित पोळी लाटून घेऊया. ही पोळी तुम्हाला किती छोटे समोसे हवेत, मोठे हवेत, त्याच्या आकारानुसार तुम्ही लहान मोठी लाटू शकता. मी थोडी मोठीच पोळी केली आहे. जसे हलवाईंकडे असते तेवढ्या आकाराचे समोसे मी तयार करून घेणार आहे.
आता मधोमध कापून घ्यायचं आहे व एक भाग उचलायचा आहे. आता अशा प्रकारे ठेवून जी मैद्याची पेस्ट तयार करून घेतली ती लावायची आहे. व असं एकावर एक ठेवून चिटकून घेणार आहे. आता जे सारण केलं होतं ते त्यात भरून घ्यायचं आहे. मग खालच्या बाजूलाही मैद्याची पेस्ट लावून अशा प्रकारे दाबून चिटकून घ्यायचं आहे, म्हणजे तेलात गेल्यावर सुटत नाहीत. दुसरा समोसाही परत मी तुम्हाला करून दाखवते. अशा प्रकारे पेस्ट लावल्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे व त्यात सारण भरून थोडं थोडं करून सारण भरायचं आहे. खालच्या बाजूला मैद्याची पेस्ट लावून चिटकून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्रेस करून दाबून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी तेल ठेवलं होतं गरम करायला. तेल गरम झालं आहे. गरम तेलात सावकाश समोसे सोडून घ्यायचे आहेत. हाताला भाजणार नाही ही काळजी घेत समोसे सोडायचे आहेत. व लो टू मीडियम गॅसवर हे समोसे तळून घ्यायचे आहेत. फास्ट गॅसवर तळायचे नाही आहेत. तेलसुद्धा जास्त गरम करायचं नाही आहे. जसं आपण भजीला वगैरे तेल गरम करतो त्या प्रकारे गरम असलं की समोसे टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित सावकाश तळून घेऊ. सर्व समोसे अशा प्रकारे मी तळून घेते. तुम्हाला ही समोसे करायची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फास्ट गॅसवर न करता कमी गॅसवर तळून घ्यायचे आहेत. हे अगदी सकाळी केले संध्याकाळपर्यंत खुसखुशीत छान राहतात. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक अवश्य करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.